हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर इथे बघा गावाकडचं ना आमचं सायंकाळचं रुटीन मी तुमच्याशी शेअर करते. तर इथे बघा गावाकडचं वातावरण इतकं छान झालं ना, पण पाऊस काय आलाच नाही बरं का. एकदम असं ढगाळ वातावरण येतं आहे आणि छान वाटतं आणि गारठा पण सुटतो आहे. आणि पाऊस तरी नाही आहे आपल्या सोलापुरी. तर मस्त असं वातावरण झालेलं आहे. तर तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. आणि सकाळपासून ना असं आभाळ गच्च भरल्यासारखं आहे. कधी रिमझिम रिमझिम पाऊस पडतो, कधी थांबतो, असंच होऊ लागलेलं आहे. तर इथे बघा एकदम असं काळा कुट्टा असा आपला आभाळ भरलेला आहे. आता पाऊस येतो की काय असं झालेलं आहे. तर चला मस्त वातावरण झालं आहे. तर मी आणि आत्या आता आमच्या स्वयंपाकाला लागतो आणि सायंकाळची तयारी करतो. तर मी 2 दिवसाचा व्हिडिओ ना तुमच्याशी एडिट करून शेअर केलेला आहे. तर इथे बघा मी हॉल झाडू मारायला घेतलेला आहे. तर माझं आणि आत्यांचं कसं असतं की जे काही काम असेल ना ते आम्ही दोघी मिळून करतो. असे का नाही हे आत्यानेच केलं पाहिजे, हे मी केलं पाहिजे असं काही नाही बरं का. तर आम्ही दोघी मिळून ना करत असतो कामं. तर सोप्यावरची थोडीशी धूळ पडलेली होती म्हणून ते थोडंसं झटकून घेतलं आणि इथे मी व्हिडिओ थोडासा स्पीड केलेला आहे. नाहीतर ना व्हिडिओ खूप मोठा होतो आणि ताईनं तुम्हाला पाहायला ना कंटाळा येऊ नये म्हणून मी ना थोडासा व्हिडिओ फास्ट बनवलेला आहे. तर इथे बघा हॉल आणि थोडं थोडं म्हणजे जे काही हाताला जाळ्या वगैरे येतात ना ते मी काढून घेते. आणि इथे बघा मी हॉल झाडू मारून घेते आणि आत्याना बाहेरचं झाडू मारायला घेतलेलं आहेत. तर मी कधी आत झाडू मारते, कधी बाहेरचं म्हणजे अंगणातलं झाडू मारते. तर आज आत्या बघा बाहेर झाडू मारतायत, तर मी इथे हॉल आणि किचन झाडू मारून घेते. तर सायंकाळचं कसं असतं माहिती आहे का, आपलं सकाळचं जसं रुटीन असतं ना तसंच आपलं सायंकाळचं पण असतं. पण सायंकाळी थोडीशी कामं कमी असतात ना. तर इथं फ्रीजमधून लाईट गेलती आणि फ्रीजमधून सगळं पाणी बर्फ साचला होता ना तो वितळलेला होता. तर चला बाहेरचं वातावरण इतकं असं ढगाळ झालंय पण पाऊस काही ना. सोलापूरला आम्ही पावसाची वाट बघतोय पण पाऊस काही यायचं ना. तर बाहेर छान असं वातावरण ढगाळ झालेलं आहे आणि गारठा पण सुटलाय बाहेर. आता चहा करते मी आणि सर्वांचा चहा झालाय. आता फक्त माझ्यासाठी बनवायचं आहे. तर खूप दिवस झाले खारी आणि चहा खाल्ला नाही आहे म्हणून आता ना मी चहा बनवायला घेतलेला आहे. पण शक्यतो ना मी संध्याकाळी चहा घेतच नाही आहे, असंच कधीतरी चहा घेते. आज खारी म्हटले की नाही चहा करायला घेतलेला आहे मी. तर चला मस्त इथे चहा बनवते मी. आणि शौर्य गेलेलं बरं का बाहेर खेळायला मित्रांबरोबर. आणि सगळी स्वच्छता वगैरे झाली, झाड लोट भांडे वगैरे सगळे झाले. आणि इथे मी चहा बनवायला घेतलेला आहे. तर फक्त माझ्यासाठी बनवायचं आहे कारण आत्यांना वगैरे मी 4 वाजता बनवून दिलेला आहे. तर मला तेवढं लवकर घ्यायचा नव्हता म्हणून मी थोडासा उशीर घेते. कारण मी सहसा ना जास्त करून यावेळी चहा घेत नाही. काहीतरी खारी टोस्ट वगैरे असेल ना तर मला चहा प्यावासा वाटतो. चला आता इथे चहा उकळते तोपर्यंत मी ते दूध पण गरम करून घेते. आणि आता लगेच चहा झाला की नाही बाकीची सगळी कामं पण आवरायची आहेत. चला आता ना आत्या पण बाहेरून सर्व स्वच्छता करून आलेल्या आहेत. तर आता मी आणि आत्या चहा घेतोय. आत्ता काय आता खारी खाणार नाहीत, मी एकटीच खारी खाणार आहे. आता फक्त चहा देते कारण त्यांनी संध्याकाळी काही खात नाहीत. असंच कधीतरी खावंसं वाटलं की खातात बिस्किटं खारी वगैरे. तर मला खूप दिवसातून मी आज खारी खायला घेतलेली आहे. तर 2 दिवस झाले आहोनी आणलं होतं खारी, भरपूर आणली होती. तर शौर्य पण खात नाही खारी, त्याला फक्त बिस्किटं आवडतात. तर मी ते खारी घेतली आणि मला कसं ना खारीची खूप सवय. कारण माझ्या मम्मीकडनं सारखी अशी खारी असते खायला की सकाळी संध्याकाळी चहा खारी टोस्ट असते ना, त्यामुळे मला सवय आहे. पण मी आजकाल जास्त असं चहा खारी वगैरे खात नाही आहे. तरी असं कधी अधूनमधून खावंसं वाटलं की खाते. तर मस्त इथे 1 कप भरून चहा घेतला. तर इथे बघा मस्त एकदम छान इथे आपला चहा बनलेला आहे. तर इथे मी 4-5 खाऱ्या घेतलेल्या आहेत. तर चला मस्तपैकी बसून एक 4-5-6 5-10 मिनटं बसून छान असं ना चहा खारी खाते आणि नंतर ना आपल्या बाकीच्या कामाला सुरुवात करते. तोपर्यंत आत्यांनी बघा पीठ वगैरे चाळून घेतलेलं आहे ज्वारीचं. तर आत्या आता बाहेर चुलीवरती भाकरी बनवतात. तोपर्यंत मी इथे बघा चहा आणि खारी खाऊन घेतली. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय आणखीन म्हणजे एक थेंब पाऊसच्या सऱ्या येत आहेत.
तर बाहेर चूल असल्यामुळे इथे बघा आत्यात भाकरी बनवत असताना बाहेर चुलीवरती बनवतात. तर म्हटलं आता आत्या इथं भाकरी करतायत तर मी भाजीची तयारी करते. पण असं काही नाही बरं का, आत्या नेहमी भाकरी बनवायची असेल ना मी करते म्हणतात त्यांनी स्वतः, आणि बाहेर बनवले त्यांनी. आणि इथे बघा आपला शौर्य ना पावसाळ्यात ते केशवा वगैरे येतात ना पावसाळी, तर इथे बघा त्याचं लक्ष आहे काही कुठं जाते काय करते त्याचंही लक्ष आहे. तर त्याला ते मारायचं होतं पण ते काय टोमॅटोनं कसं हे होणार आहे ना. मी इथं बाहेर टोमॅटो लसूण वगैरे सोलत बसले होते. तर इथे बघा शौर्य त्याला कसं करतोय. तर मस्त इथे मी पण सगळी भाजीची तयारी करून घेतली, कारण टोमॅटोची चटणी बनवायची आणि भाजीला वगैरे कांदा टोमॅटो लागतं म्हणून मी चिरून घेतलं. तर डाळ शिजू घातली होती, डाळीची आमटी बनवली. तर मस्त इथे डाळीची आमटी बनवली. शौर्यासाठी वरण बनवलं होतं 4 वाजता, कारण तो दिवसभर कसं 1 वाजता स्कूलमधून येतो, आल्यानंतर भूक लागली होती. मग मी त्याला 4 वाजता बनवून दिलं, पण आल्या आल्या तो काही जेवत नाही काय नाही आहे. तर आता बघा छान तिथं आपलं वरण बनवलं, डाळीची आमटी बनवली आणि आत्या चुलीवरती भाकरी बनवल्या. तरी ती मी मस्त त्यांना आपली खिचडी बनवते. काही जणाला मसाला भात पण म्हणू शकता, डाळीची खिचडी. म्हणजे मी सगळ्या डाळी टाकून ना मी तुमच्याशी आज ना मी ती खिचडी रेसिपी तुमच्याशी शेअर करते. तर इथे तेल गरम झालं, जिरं मोहरी टाकून घेतली, छान असं तडतडल्यानंतर ना कढीपत्ता आणि मिरचीचे काप टाकलेले आहेत. तर नंतर नाही तर मी बटाटे घेतलेले आहेत. बटाटे छान असं ना परतून घ्यायचे तेलामध्ये. एक कांदा एक टमॅटो पण घेतलेला आहे चिरून, तर थोडीशी कोथिंबीर. तर खूप छान लागते बरं का अशी डाळ टाकलेली खिचडी. तर म्हणजे सगळ्या डाळ्या मिक्स असतात ना आणि खायला पण एकदम टेस्ट आहे. आणि याच्यामध्ये आमटी वगैरे घ्यायची अजिबात गरज नाही. मसाला भातापेक्षा ना ही डाळीची खिचडी खूप भारी लागते. सेम मसाला भातासारखीच आहे, पण याच्यामध्ये ना सगळ्या म्हणजे आपल्या बघा तूर डाळ, मटकी डाळ, मूग डाळ अशी टाकून ना ही छान बनवायची खिचडी. अप्रतिम लागते आणि थोडीशी मऊ शिजवायची म्हणजे खायलाही एकदम टेस्ट लागते. तरी ते मी थोडासा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. तर मस्त असा ना हा मसाला परतून घेऊया एक 2-3 मिनटावरती. आणि मी तांदूळ ना एक 5 मिनटं आधीच मी स्वच्छ धुवून ठेवलं होतं, कारण ते काय होते माहिती का, आपण लगेच धुवून टाकलं ना मोकळा भात होत नाही आहे. तर मला आणि शौर्याला मऊ भात आवडतो आणि आहोंना मोकळा भात आवडतो. तर प्रत्येकांचं वेगवेगळ्याची आवड निवड असते. तर इथे मी डाळी टाकल्या, म्हणजे मटकीची डाळ 1 मूठ ताकलेली आहे, तूर डाळ आणि मूग डाळ टाकलेली आहे. तिन्ही डाळी 1-1 मूठ घेतलेल्या आहेत मी. तर मस्त इथे ना आपण ते थोडंसं परतून घेऊया. आणि इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलं होतं 2-3 पाण्याने. काही जणांना फक्त तांदूळ पण म्हणजे डिरेक्टली फोडणी टाकतात, पण मी तांदूळ सहसा धुवूनच टाकते. आणि मस्त इथे बघा तुम्ही पाहू शकताय ते तांदूळ पण ना परतून घेऊया तेलामध्ये, म्हणजे छान एकसारखा मसाला परतला जाईल. तर इथे ना मी अंदाजे पाणी ॲड करते, म्हणजे आपला भात शिजेल असा अंदाजाने मी इथं पाणी ॲड केलं. तरी ना ही डाळीची खिचडी खूप भारी लागते बरं का खायला. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय, म्हणजे भात जेवढा शिजेल ना तेवढा पुरतं मला मी अंदाज पाणी ॲड केलेलं आहे. तर चला आता 1-2 शिट्ट्या झाल्या ना आपला भात तयार होतो, किंवा 1 शिट्टी घेतली तरी पण काही हरकत नाही. तर इथे चला मी एक मीडियम गॅसवरती ना हा आता भात शिजून घेते आणि तोपर्यंत ना बाकीचे जे काही कामं आहेत ना ते पण आटपून घेते. तर इथे बघा भात आपला ऑलमोस्ट शिजलेला आहे. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय मस्त असा ना आपला हा खिचडी बनलेली आहे. तर खूप छान लागते बरं का अशी खिचडी. तुम्ही पण नक्की एकदा बनवा. सगळ्या अशा डाळ्या टाकून ना खूप भारी लागते. आणि याच्याबरोबर आमटी वगैरे काहीच नाही, अशीच सहज खाल्ली तरी पण ना टेस्टला खूप भारी लागते बरं का. आणि लहान मुलं तरी आवडीने खातात. मी तर नेहमी बनवते बरं का असं भात. तर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, तर खूप छान इथे ना आपला भात बनलेला आहे आणि टेस्ट पण खूप भारी झाली. तर इथे ना आमची जेवणं वगैरे झाली आणि जेवण झाल्यानंतर आम्ही सर्वजण मिळून जेवण वगैरे केलो. आणि नंतर नाही ते मी किचन ओटा वगैरे साफ करायला घेतला. तर तुम्हाला आजचा माझा ना हा छोटासा माझा सायंकाळचा आणि गावाकडचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.